की या 5 वर्षात अतिशय उत्तमपणाने सभागृहातलं कामकाज ते चालवतील. आमची विनंती एवढीच आहे की दादांनी भाषण केलं, आमचं काही तुम्हाला चॅलेंज नाही, तुमची संख्याच जास्त आहे. तुम्ही 230 वर आलेला, 237 झाले का? अपक्ष 237 आलेला. तुम्ही तिघांनी एवढं मोठं मन केलं पाहिजे की 237 आपल्या बाजूने, तसं न समता 288 जणांचं हे सभागृह आहे. आता तुम्हाला विरोध करून करून आम्ही महागाईवर भाषणं केली महाराष्ट्रात, आम्ही बेरोजगारीवर भाषणं केली, आम्ही महिलांच्यावरच्या अत्याचारावर भाषण केलं. संविधान माझं जास्त जोर नव्हता त्यावर, पण जे जे मुद्दे आम्ही सभागृहात महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मांडले, त्या जनतेने त्यानंतर निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आता चांगलं सरकार तुम्ही चालवाल अशी अपेक्षा आहे. पण मी पुन्हा येईन असं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते, पण 5 वर्ष ते आले नाही. ते आले पण दुसरीकडे बसले. 5 वर्षाच्या कालखंडात त्यांच्यात काय बदल झाले हे मी मगाशी त्यांच्या भाषणात ऐकलं. त्यांनी एक आमूलाग्र बदल केला की विरोधी पक्षाच्या बरोबर संवाद साधण्याचा पुन्हा प्रयत्न केला. पण मी त्याचं स्वागत करतो, कारण शेवटी विरोधी पक्ष किती मोठा आहे आणि लहान आहे यापेक्षा विरोधी पक्ष या सभागृहामध्ये जनतेमध्ये जे अपेक्षित आहे ते मांडण्याचं काम करतो, जे काही प्रश्न असतील ते मांडण्याचं काम करतो. आणि मला माननीय विरोधी मुख्यमंत्री महोदयांचं त्यांच्या भाषणातून जे मी घेतलं ते हे आहे की त्यांना संवाद विरोधी पक्षांच्या बरोबर असण्याची अपेक्षा आहे. त्यांनी 5 वर्षाच्या कालखंडात ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद स्वीकारलं. जे काही पक्षाने त्यांचा निर्णय दिला तो घेतला आणि आज ते पुन्हा जास्त ताकदीनं सभागृहात येऊन बसलेले आहेत. त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे असं मी समजतो, कारण शेवटी संख्येला लोकशाहीत महत्व असतं.